Hello everyone, good morning and welcome back to my YouTube channel. So it's our last day in Goa. आज आम्ही आमच्या घरी परत जाणार आहोत. सो आमचा फ्लाइट आहे आज रात्री अच्छा हमको सिखा रिया है. आज आमचं फ्लाईट आहे संध्याकाळी 4:30 वाजता. सो आता आम्ही इथून हॉटेलमधून चेकआउट करून डिरेक्टली एअरपोर्टला जाणार आहोत आणि मग तिकडे जाऊन काय तो टाईमपास करणार आहोत. कारण मग इथे जर अजून फिरत बसलो तर एअरपोर्टला उशीर होईल आणि फ्लाईट मिस झाली तर मग सगळीच वाट लागेल. म्हणून मग आम्ही विचार केला की आपण आवरूया आणि डिरेक्टली आपण एअरपोर्टला जाऊन जो काय टाईमपास वगैरे आहे तो करूया. सो नाश्ता वगैरे झालेला आहे. ॲक्च्युली आम्ही इथे डायरेक्ट स्विगीच केलं होतं 3 दिवस, कारण इथे आम्हाला आवडलं नाही. म्हणजे चांगलं होतं, असं काही एवढं पण वाईट नव्हतं, बट काय खायचा हा प्रश्न असायचा. म्हणून मग आपलं नॉर्मलीच आम्ही स्विगी करून मागवलं. आत्तासुद्धा आम्ही स्विगी करूनच ब्रेकफास्ट केला, चहासुद्धा स्विगीच केला होता. तर नाश्ता वगैरे झाला, बॅग पॅकिंग वगैरे झाली. आज आरामात उठलो, असं काही लवकर असं नाही उठलो, 9 वाजताच उठलो सगळे. तर आता आमची गाडी येते आहे. आम्ही जे येताना एअरपोर्टवरनं ज्या गाडीने आलो होतो तीच गाडी आम्हाला सोडायला सुद्धा येणार आहे एअरपोर्टला. सो येताना आमचं होतं मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आता दाबोली आहे. तर आता गाडी येईल मग आम्ही निघू. सो थोडंसं असं वाईट वाटते की आता घरी जायचं आहे, म्हणजे घरी जायचं आहे ह्या प्लेसला सोडून, कारण ही प्लेस माझी आणि पप्पांची भरपूर फेवरेट आहे आणि सगळ्यांसोबत आलो तर जरा अजून छान मज्जा आली. खूप साऱ्या मेमरीज आम्ही कलेक्ट केल्या. तर आता आम्ही 12 वाजता निघतो. आता वाजलेत 12:15 आणि आम्ही आता निघणार आहोत. स्टे ट्यून. उगाच शायनिंग मारतात हे दोघं. माझ्यापेक्षा तर सुंदर नाहीच आहेत. सबसे अच्छा तो मैं ही दिखता हूँ. चल तुम सबसे अच्छा तो मैं ही दिखता हूँ. तो मस्त आहे, समजा ना. तुमच्या दोघांपेक्षा तर मी सुंदर दिसते. थोडी सांगेल इथे पावडर पण नाही लावली, आंघोळ पण नाही. पब्लिकला सांगितलं, यू गाईज डिसाइड. आणि मम्मी पप्पा आतमध्ये बसलेत, आम्ही बॅगा आवरू. सबको मिळेगा, लाईन में आओ. लाईन में धक्का मुक्की मत करो. सिक्युरिटी आहे आपली. चलो. सीट कवर जुने द्यायचे, त्याच्याकडे कलेक्शन आहे जुन्याचं. माहीमचा आहे तो, माहीमचा आहे. ठेवली चप्पल. आता तुम्ही त्यांची घालून आले. हा गेअर त्या दिवशी पण असा होता. हो ते तो हे आहे. एक तुला पाठी घे. गणपती बाप्पा मोरया. ओके. सो बाय बाय टू दिस प्रॉपर्टी. बाय बाय मंदार. लाका सीता. तुझा मंदार. तुझा मंदार म्हणजे तू तुझा जा मंदार. असं पण ये. ट्रकला हात दाखवून जाईल मला काय. येते ना. ब्रिज ग. चाला लो नाही होती नंतर जागी. Two hours later. ओके. सर तुम्ही इकडून जा, मी इकडून जाते. ते इकडे माझं एअर होस्टेस ना. तो माझ्या चला.
गाईस आमचे चेक इन वगैरे सुद्धा झालं. इवन आम्हाला बोर्डिंग पाससुद्धा भेटले आणि आम्ही आलो वरती दाबोली एअरपोर्टला वरती आलो. आणि मी तुम्हाला सजेस्ट करीन तुम्ही इथे यायच्या आधी पहिले गोव्यामध्ये असाल तर तिथेच मॅगडीला खाऊन घ्या, कारण इथे मॅगडी नाही आहे. KFC, सबवे, कैलास पर्वत असंच आहे बट मॅगडी नाही आहे. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही गोव्यामध्ये असाल तर तिथूनच खाऊन ये जा जर तुम्हाला मॅगडी हवा असेल तर. आम्हाला आत्ता समजलं ते की आपण तिथेच खायला पाहिजे होतं. बट ॲनिवेज आम्ही KFCमध्ये खाल्लं, पोट भरून खाल्लं. आता जेवायची गरज नाही, रात्री पण जेवायला लागेल असं वाटत नाही. आमचं सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. सो आमची फ्लाईट आहे 4:30ची जसं तुम्ही बोलले. आणि आता वाजते 3:15. थोड्या वेळातच आमचं चेक इन चालू होईल आतमध्ये. सो थोड्या वेळातच आम्ही पनवेलला थोड्या वेळातच आम्ही गिरगावात जाणार. 45 मिनिट्स. गिरगाव म्हणजे मुंबई एअरपोर्टला उतरणार आणि मग घरी जाणार. हे ह्यांच्या घरी जाणार. सो नुसते मोबाईलमध्ये बसतात हे. आता आपण त्यांचं हे घेऊया, काय म्हणू शकतो, इंटरव्ह्यू घेऊया. रिव्ह्यू इंटरव्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटलं. हां सो चला. सो मंदार ते जरा बंद कर. तर तुला कसं वाटलं फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स तुझा? तुझा पहिला फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स कसा होता? थँक्यू यांना. थँक्यू बोला. कशाबद्दल? फ्लाईटमध्ये हां थँक्यू फॉर दॅट. सो तुला कसं वाटलं तुझं? कसं वाटलं तुम्हाला ऑल ओव्हर ट्रिप? छान सेलिब्रेट केलेला आहे. वेगळ्या ठिकाणी अभी तो शुरुआत हुई है, सफर बहुत लंबा है. ऐ ऐ ऐ दे माझं येते. अरे यार पप्पालाच नाव सांगते, पप्पालाच नाव सांगते. भेटलं आता मला, मी ह्याच्यातून काढलं. तो गॉगल काढ ना पण प्लीज. दर्जा माहिती ना. इट्स 3:20. सो तुम्हाला कशी वाटली ट्रिप, तुमचं सरप्राईज? सुंदर, एकदम सुंदर. आता पुढच्या ट्रिपची वाट बघतोय. आता घरच्या ट्रिपची वाट. 16 जून येते लवकरच. मोठा दिवस येतोय, उत्सव येतोय देवीचा. रॅली वगैरे काय काढायचे का? छत्री नाही, मला नवीन छत्री घ्यायची. पावसाळा आहे बरं. तुम्हाला काय म्हणायचं 16 जूनच्या उत्सवावरती? सीएला फोन केला माहिती. टॅक्सचा प्रॉब्लेम आहे. मला काय गिफ्ट देणार आहे? डायसन द्या, डायसन. मंदार प्लीज. पुढे जा. डायसन. छोटा नाहीये. डायसन. मनीषला बोलले लोनचा फॉर्म घेऊन. सो परत मी एकदा सांगते की ही ट्रिप ह्या तिघांसाठी सरप्राईज होती. ही ट्रिप आम्ही प्लॅन केली होती आणि त्यांना या गोष्टीची काहीच आयडिया नव्हती की आम्ही कुठे जाणार आहोत, कशाने जाणार आहोत. 2 days बिफोर मी सांगितलं होतं मंदारला आणि आदल्या दिवशी मम्मीला सांगितलं होतं आणि पप्पाला पण 2 days बिफोर मी सांगितलं होतं. आणि फक्त मम्मीला आदल्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला नेक्स्ट डे जायचं आहे. सो आय होप त्यांना आम्ही केलेला प्लॅन सरप्राईज आवडला असेल. सो बॅक टू रुटीन, बॅक टू पवेलियन. खूप साऱ्या मेमरीज घेऊन आणि खूप सारे फोटोज वगैरे घेऊन आम्ही परत चाललेलो आहोत. आता आम्ही वाट बघतोय नेक्स्ट ट्रिपची. ती कुठे असेल ती आम्हाला काही अजून सध्या आयडिया नाही आहे. बट 16 जूनला सो थोड्याच दिवसांनी बड्डे येणार आहे
थोड्या महिन्यांनी बड्डे येणार आहे, अजून टाईम आहे. बट आम्ही प्लॅन करूच कुठेतरी जायचा आणि त्याचा सुद्धा ब्लॉग येईलच. स्टेडियम गाईज, आम्ही जिथे जिम्मीला सोडले ना तिथे म्हणजे दरवेळेस आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हा जिम्मीला आम्ही तिथेच सोडतो. बट यावेळेस ना जिम्मीला असं खूप असं चलबिचल होत होतं, कारण 2 महिने मम्मी घरी होती ना, तर मग तिला सवय झाली होती घरी राहायची. सो तिला यावेळेस खूप राग आलाय वाटतं. तर ती आहे ना तिथले ते काठ्या ज्या असतात ना त्या दातांनी तोडत असते आणि तिचा नेमका हा समोरचा दात तुटला. मी तुम्हाला दाखवीन, ह्या लोकांना सांगेन मी शूट करायला, आडवं शूट करा तिचा दात दाखवा म्हणतात. तर मी तुम्हाला ह्याच्या जर शूट केलं तर मग मी ह्याच्या पुढे क्लिप नक्की टाकीन, म्हणजे एंड ऑफ दी व्लॉग मी नक्की टाकीन. सो बघू आमची पोरगी बिना दाताची कशी दिसते. G1. नाही कमी आहेत, मोस्टली इंडिगोच आहे इथे. पट्टीत लावतो की ना मग देवाकडे प्रार्थना माझ्यावर गेलं पाहिजे. तोंडाला चिकट पट्टीत लावतो की ना माझ्यावर गेलं गुन्हा होता आपला चिकट देवाला प्रार्थना तेव्हा कुठे गप बसेल. किती वाईट आहात तुम्ही सगळे, माझ्या पोरांना बोलता. तो बोलतो एक खडूस मामा. तोंडाला चिकट पट्टी. कसं वाटलं? नळच बंद होत नव्हता. मग नळच नव्हता बंद होत. नाही असं उलटा सुलटा फिरून तेव्हा पाणी आलं, तेव्हा उलटा सुलटा फिरून पण बंद होत नव्हता. शेवटी कसं तरी झाला मला, घाम फुटलेला. कसं आहे आतमध्ये? आतमध्ये सो फायनली बॅक टू दी बेल्ट 4 इकडे. हां फायनली बॅक टू दी मुंबई. चला आता आपण बॅग कलेक्ट करूया. परत परत तुला सांगतो ना हाय. हे बघ बिझी बघ. बाय बाय, आराम करा. वन्स अगेन हॅपी बर्थडे. नाही येईल आता. काय टर्मिनल आता आला टर्मिनल 1 हाच ना. नाही तर माझ्याशी पण हाच होता. नाही जा तुम्ही जा. बाय बाय. नाही नाही तुम्ही गेले तर कुठे फिरायला असं कसं मला टाकून नाही जा. जिम्मीला घेऊन या आणि व्हिडिओ काढा जिम्मीची.
बाय बाय बाय. हो 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 बाय. ए जिम्मी रुक जा, आ रहे हैं, जल्दी आइए जल्दी. मम्मी आ रही आ रही आ रही आ रही. अरे अरे गेले सोडून गेले तुला. ये आले बापले आले बापले माझ्या कोंड्या. इकडे ये इकडे ये. ए अरे काय करते. हो 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 काय झालं बघू 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 काय झालं. दात पडला माझ्या बापडूचा. जायचं जायचं. थांब थांब ये इकडे ये. करके रखा है इसका, सब कुछ रेडी करके रखा है. हाँ हाँ. ये किसका है? ये किसका है? ये किसका है? जिमी जिमी बाबडू ये उठाओ. ए बाबडू ये ओ ओ ओ ओ ये किसका है? आपका है भैया. बाबडू काय सोंडू ए पबडू काय करते. ये ये हो मम्मा टाकून गेली तुला. मम्मा टाकून गेला. हो 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 देखो दांत दिखाओ. हाँ अभी घर. हाँ आगे का एक गिरा है. कौन सा गया? आगे वाला जो ऐसा बड़ा होता है ना